नमस्कार मंडळी. आज आपण आषाढी एकादशी स्पेशल साबुदाणा थालीपीठ तयार करणार आहोत आणि याच रेसिपी व्हिडिओमध्ये आपण उपवासाचे लाडू देखील तयार करणार आहोत. तर थालीपीठ अगदी खमंग असे तयार होतील आणि करायला अगदी साधे सोपे असे आहेत. कुठलंही पीठ तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करण्याची गरज नाही किंवा तुम्हाला अजिबातही जास्तीचा पसारा करायचीही सुद्धा गरज पडणार नाही. चवीला अप्रतिम लागणारे हे थालीपीठ तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि उपवासाचे जे साबुदाणा लाडू आपण तयार करणार आहोत तेही करायला अगदी झटपट साधे सोपे असे आहेत. घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये तयार होणारे आहेत. तर ते देखील तुम्ही या आषाढी एकादशीला नक्की करून बघा. रेसिपी दोन्हीही अगदी झटपट होणाऱ्या आहेत, त्यामुळे नक्कीच ट्राय करून बघा. चला मग बोलण्यात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी एक खोलगट भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी 2 तास भिजवून ठेवलेला साबुदाणा घेतलेला आहे. तर इथे 1 मोठी वाटी भरून मी साबुदाणा घेतलेला आहे. तर इथे बघा, साबुदाणा 2 तास आधीच भिजवून मी घेतलेला होता. त्यासाठी भिजवणं तुम्हाला इथे दाखवलेलं नाही. आणि इथे 2 मोठे बटाटे साल काढून खिसून घेतलेले आहेत आणि हा खीस 2 पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवलेला आहे. आता यातलं हाताने सर्व पाणी काढून आपल्याला हा खीस या साबुदाण्यामध्येच टाकायचा आहे. तर इथे जे बटाट्याचं प्रमाण आहे ते साबुदाण्यापेक्षा थोडं जास्त ठेवलेलं आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि पाऊण चमचा इथे जिरं टाकलेलं आहे. कोथिंबीर जिरं उपवासाला खात नसाल तर इथे तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल. आणि इथे चवीसाठी लाल तिखट टाकलेलं आहे. तर लाल तिखट थोडं जास्त टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी अधिक करू शकता. आणि त्याचबरोबर इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता इथे आपण पाऊण वाटी एवढं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. शेंगदाणे आधी भाजून घेतलेले होते. इथे आपण साबुदाण्यापेक्षा बटाट्याचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे. त्यामुळे आपलं जे थालीपीठ आहे ते कुरकुरीत होईल. तर इथे घेतलेलं सर्व साहित्य आपल्याला एकत्र करायचं आहे. तुम्ही आधी जर साबुदाणा 2 तास भिजत टाकलेला असेल तर अगदी तुम्ही झटपट हे थालीपीठ तयार करू शकता. याला कसलीही वेगळ्या पिठाची गरज नाही. अगदी साबुदाणा, शेंगदाणे आणि बटाटा या 3 साहित्यामध्ये तुम्ही हे थालीपीठ तयार करू शकता. आता आपण घेतलेलं सर्व साहित्य एकत्र करून झालेलं आहे आणि हा गोळा बघा असा तयार करून झालेला आहे. आता आपण याची थालीपीठ तयार करण्यासाठी अगदी साबुदाणा आपला हा तयार झालेला आहे. आता एक असा ओला करून मी कापड घेतलेला आहे. यावर आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तुम्ही या पद्धतीनं तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही गोळा घेऊन अगदी तव्यावर सुद्धा हे थालीपीठ हाताने थापून घेऊ शकता. पण तसं करण्यापेक्षा थालीपीठ इथे जर तुम्ही कापडावर थापून घेतलं तर ते पातळ असं तयार होतं. तर मी पाहिजे तेवढा गोळा काढून घेतलेला आहे आणि याला जास्तीचं पाणी लावण्यापेक्षा मध्ये तुम्ही थोडं तेलाचा हात लावून घेतला तरीही चालेल. पण मी इथे तेलाऐवजी पाणीच लावून घेते. बऱ्याचदा पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर आपला हा गोळा पातळ तयार होतो. तर त्यासाठी तुम्ही तेलही लावू शकता. तर इथे मध्ये बघा मी असं एक होल तयार करून घेतलेला आहे. आता आपण थालीपीठ भाजून घेणार आहोत. त्यासाठी मी तवा आधीच गरम होण्यासाठी ठेवलेला होता. त्याला सर्वात आधी आपण तेल लावून घेणार आहोत. तेल लावल्यामुळे थालीपीठ खमंग असं भाजलं जातं आणि कुरकुरीतही होतं. त्यासाठी आता बघा मी तेल लावल्यावर थालीपीठ टाकून घेत आहे आणि थालीपीठ टाकल्यावरही आपल्याला त्यावर तेल टाकायचं आहे. दोन्हीही बाजूनी तेल लावून थालीपीठ आपल्याला खमंग असं भाजायचं आहे. तर इथे आता आपल्याला गॅसची स्पीड कमीच ठेवायची आहे आणि कमी स्पीडवर दोन्हीही बाजूंनी थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. बघा असे सोनेरी डाग याला पडू द्यायचे आहेत आणि आलटून पालटून मी दोन्हीही बाजूने हे थालीपीठ भाजून घेणार आहे. तर इथे बघा दुसरीही बाजू अशीच भाजून घेतलेली आहे आणि बघा थालीपीठ आपलं भाजून तयार झालेलं आहे. याच पद्धतीने दुसरं थालीपीठसुद्धा मी तयार करून घेतलेलं आहे. तर बघा इथे दोन्ही थालीपीठ तयार करून झालेले आहेत आणि मी घेतलेल्या प्रमाणामध्ये 5 थालीपीठ तयार करून झालेले आहेत. तर बघा थालीपीठ तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते. आतून अगदी नरम असं आहे आणि बाहेरून कुरकुरीत असं हे थालीपीठ तयार होतं. तर बघा इथे हे थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे. सोबत दहीसुद्धा आपण घेतलेलं आहे आणि बघा दोन्हीही आपले हे थालीपीठ अगदी मी कुरकुरीत असे तयार करून घेतलेले आहेत. अगदी पोटभरीचे असे हे आपले
थालीपीठ तयार होतात आणि अगदी कमीत कमी साहित्यांचा इथे वापर केलेला आहे. कुठलेही जास्तीचे पीठं मी वापरलेले नाहीत. अगदी साबुदाणा, शेंगदाणे आणि बटाटा यापासूनच हे थालीपीठ आपण तयार करून घेतलेलं आहे. तर या आषाढी एकादशीला तुम्हीसुद्धा हे पोटभरीचे थालीपीठ नक्की तयार करून बघा. खरंच सांगते, चवीला अप्रतिम असे लागणारे आहेत आणि दह्यासोबत तर एकच नंबर. यासोबत कुठल्याही चटणीची गरज नाही जर दही असेल तर. आता आपण दुसरा पदार्थ तयार करायला घेणार आहोत. तर इथे आपण उपवासाचे साबुदाणा लाडू तयार करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 1 कप साबुदाणा पीठ घेतलेला आहे आणि त्यासाठी अर्धा कप मी पिठी साखर घेतलेली आहे. तर इथे साखरचं प्रमाण तुम्ही तुमच्या गोडाच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आणि इथे 1/3 कप आपण साजूक तूप घेतलेलं आहे आणि काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. तर इथे आपण अगदी लहान छोटी वाटी भरून खोबरा खीस घेतलेला आहे, म्हणजे डेसिकेटेड कोकोनट, आणि बदाम, इथे पिस्ता आणि काजू घेतलेले आहेत. तर प्रत्येकी मी 6 ते 7 असं प्रमाणात घेतलेले आहेत. तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता. आता घेतलेले आपण इथे ड्रायफ्रूट्स आहेत, म्हणजेच काजू बदाम आपण सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात टाकून याची पावडर तयार करणार आहोत. आपण जो पिस्ता घेतलेला आहे, तर पिस्ता इथे मी 10 ते 12 घेतलेले आहेत. तर सर्वात आधी काजू बदामची मी पावडर तयार करून घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपण पिस्ता टाकून घेणार आहोत. सुरुवातीला न टाकता आता का टाकला, कारण आपल्याला पिस्ता थोडासा जाडसर ठेवायचा आहे. त्यासाठी मी सुरुवातीला न टाकता आता टाकलेला आहे आणि काजू बदामची पावडर आपल्याला बारीक करायची आहे. तर बघा, ही अशा प्रकारे पावडर तयार झालेली आहे. आता सर्वात आधी जाड तळ्याचं आपल्याला एक अशी कढई घ्यायची आहे आणि त्यात आपल्याला सर्वात आधी साजूक तूप टाकायचं आहे. घेतलेलं तूप मी 2 बॅचमध्ये टाकून घेणार आहे. तर तूप इथे आपल्याला कडकडीत असं गरम करायचं नाही. हलकंसं गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला साबुदाणा पीठ टाकायचं आहे, म्हणजे पिठाचा रंग बदलायला नको. त्यासाठी मी हलकंसं तूप गरम करून घेतलेलं आहे आणि लगेच त्यामध्ये साबुदाणा पीठ टाकून घेतलेलं आहे. इथे जे साबुदाणा पीठ आहे ते मी घरीच तयार केलेलं आहे. साबुदाणा इथे आपल्याला भाजून घ्यायचा आहे, थोडा थंड करून घ्यायचा आणि नंतर तो मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा. तर बघा, आता इथे आपण जे तूप टाकलेलं होतं, तर आपल्याला अजूनही यामध्ये तुपाची गरज वाटत आहे. म्हणजे सुरुवातीला मी एकदमच यामध्ये तूप न टाकता 2 बॅचमध्ये तूप टाकणार आहे. तर आता आपण राहिलेलं जे तूप आहे ते सगळंच इथे टाकून घेणार आहे. तुपाचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी अधिक करू शकता. म्हणजे साजूक तूप या लाडूमध्ये मी इथे तुम्हाला 1/3 कप सांगितलेलं आहे. तर वरही तुम्ही 2-3 चमचे जास्तीचं घालू शकता किंवा 2-3 चमचे कमी घातलं तरीही चालेल. तर इथे बघा, आता सर्व आपण जे घेतलेलं साबुदाणा पीठ आहे ते बऱ्यापैकी भाजलेलं आहे, पण अजूनही थोडं पीठ आपलं भाजायचं राहिलेलं आहे. तर इथे गॅसची स्पीड मी कमीच ठेवलेली आहे आणि मला हे पीठ भाजताना 10 मिनिटे लागलेली आहेत. आता आपण यामध्ये जे खोबरा खीस घेतलेला आहे तो टाकून घेणार आहोत. म्हणजे बऱ्याचदा याला तेलकट असा वास असतो, त्यासाठी आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथे ड्रायफ्रूट्स पावडर केलेली आहे, ते देखील आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि त्यामुळे ड्रायफ्रूट्स तेलकट असल्यामुळे ते थोडे वातळ होतात. त्यासाठी ते आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. तर ती पावडर देखील मी या साबुदाणा पिठाबरोबरच भाजणार आहे. तर इथे आपण घेतलेलं सर्व साहित्य भाजणार आहोत एकत्रच. तर इथे आता आपली फक्त पिठी साखर टाकायची राहिलेली आहे. आपण जे साबुदाणा पीठ भाजतो त्यावेळी त्याचा आपल्याला रंग बदलू द्यायचा नाही. म्हणजे गॅसची स्पीड जर आपली कमी असेल तर खमंग पीठ असं भाजलं जातं. पीठ कच्चंही राहत नाही आणि त्याचा रंगही बदलत नाही. बघा, इथे पीठ आपलं भाजून तयार झालेलं आहे. तर याला मी थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून ठेवलेलं होतं. आता हे पूर्ण थंड झालेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये पिठी साखर टाकायची आहे. तर इथे आपल्याला जे साबुदाणा पीठ आहे ते पूर्ण थंड करून घ्यायचं आणि त्यानंतरच यामध्ये पिठी साखर टाकायची आहे. तर इथे परत एकदा तुम्हाला सांगेन, साखरचं प्रमाण तुम्ही तुमच्या गोडाच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता ही आपण पिठी साखर यामध्ये टाकलेली आहे आणि ती पूर्ण आपल्याला यामध्ये एकत्र करायची आहे.
आता यामध्ये काही साखरच्या आणि पिठाच्या गुठळ्या तयार होतात, त्या पूर्ण आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. त्याला फार जास्त वेळही लागत नाही. बघा, सर्व आपलं पिठी साखर आणि साबुदाणा पीठ एकत्र करून झालेलं आहे आणि आता आपण याचे लाडू वळायला घेणार आहोत. अगदी सहज हे लाडू वळले जातात. तर तुम्हाला आता मी लाडूही तयार करून दाखवते. तर इथे आपण उलटण्याला लागलेलं सर्व पीठ काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला एक एक करत हे लाडू आता तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही कुठे प्रवासात जात असाल तर प्रवासातही अशा प्रकारचे हे लाडू तयार करून घेऊन जाऊ शकता. अगदी आरामात हे लाडू 8 ते 10 दिवस टिकले जातात. आणि त्याचबरोबर उपवासाच्या दिवशी जर आपल्या ताटामध्ये तिखट चटपटीत पदार्थाबरोबरच एखादा गोडाचा पदार्थ असेल तर परिपूर्ण अशी उपवासाची थाळीच तयार होते. तर बघा, हा आता इथे साबुदाण्याच्या पिठाचा आपला उपवासाचा लाडू देखील तयार झालेला आहे आणि बघा किती सहज हा लाडू तयार झालेला आहे. आता दुसराही लाडू तुम्हाला एक असाच तयार करून दाखवते. अजिबातही आपला हा लाडू वळायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही. जे तुपाचं प्रमाण आपण इथे वापरलेलं आहे तर ते एकदम अचूक असं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि बघा, बोलता बोलता आपला दुसरा लाडूसुद्धा तयार करून झालेला आहे. राहिलेले लाडू आहेत ते देखील मी असेच तयार करून घेते. अगदी झटपट असे हे लाडू तयार होतात. आणि बघा, लाडू तुम्हाला मी जवळूनसुद्धा दाखवते. आपला हा लाडू किती छान दिसत आहे आणि बघताना तुम्हाला असा लक्षात येत आहे का की आपण हा साबुदाण्याच्या पिठापासून तयार केलेला आहे. अजिबातही लाडू चिकट असा तयार होत नाही आणि तुम्हाला तोडूनसुद्धा मी हा लाडू दाखवते की आतूनही हे लाडू कसा तयार झालेला आहे. तर बघा, आपला हा लाडू किती छान दिसत आहे. तर या आषाढी एकादशीला मी आज तुमच्यासोबत शेअर केलेल्या दोन्हीही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. दोन्हीही रेसिपी करायला अगदी साध्या सोप्या आणि झटपट अशा तयार होणाऱ्या आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा छानशा रेसिपीसोबत आपण नक्की भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.